तिढ्या सुटलेल्या आहेत, तिढ्यामध्ये आज काही राहिलेलं नाही. एखाद दोन जागेची उमेदवाराची अदलाबदल इथपर्यंत फक्त वाद म्हणजे विषय बाकी आहे. म्हणून आता ही सगळी उमेदवाराची यादी मला वाटतं परवा दिवशी, काही यादी उद्याच होईल आणि काही यादी परवा दिवशी होणार आहे. राजकीय चर्चांच्या पुढे एक सामान्य माणसाचा प्रश्न येतो, म्हणजे की आता महाराष्ट्रातील पाणी साठा जो आहे तो अवघ्या 39% उरलेला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तो 50%वर होता. यंदा उन्हाळ्यात कोरड्या जमिनीची किंवा कोरड्या विहिरींची झळ आपल्याला पाहायला लवकरच मिळणार. यावर शिवसेनेची किंवा मग तुम्ही सत्तेतला पक्ष काय तयारी उपाययोजना? नाही, पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चाललेला आहे. आमच्याकडे जायकवाडीचा साठा तर आणखीन कमी झालेला आहे. हर्सुल तलाव म्हणून आमच्याकडे तिथं 22% साठा आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आता एप्रिल मे मध्ये आम्हाला पाणी मिळेल की नाही मिळेल शंका आहे. म्हणून याची मॅनेजमेंट करणं आता चालू आहे. सरकारच्या वतीनं तिथलचे असलेले अधिकारी यांनी त्या पाण्याचं नियोजन आताच जर थोडं जर कर्टल केलं तर त्या उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाणी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नसता पाणी प्रश्न एवढा बिकट होणार आहे की तुम्हाला लवकर पाणीसाठी वन भटकावं लागेल की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निश्चित तयार झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यात सर्वात जास्त आहे. सर, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हा वाद आता चव्हाट्यावर येऊ लागलेला आहे आणि त्यातूनच अशी चर्चा सुरू झाली की अंबादास दानवे हे तुमच्या शिवसेनेच्या वाटेवर सुद्धा आहेत. काय नाही, अशी कोणतीही माहिती माझ्याकडे नाही. परंतु चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेचा वाद हा गेल्या 10 वर्षापासून चालू आहे. अनेक वेळेला या वादाच्या निमित्तानं मातोश्रीवर सुद्धा बैठका झालेल्या आहेत. परंतु बैठका झाल्या आमचं सर्व आलबेल आहे आणि पुन्हा मतदारसंघात जातात, जेव्हा जिल्ह्यात जातात त्या टायमाला त्यांचे वाद त्याच पद्धतीने उफाळून आलेले आहे. मी सिनियर का तो सिनियर, माझ्यामुळे हा अस्तित्वात आला आहे, अशा सगळ्या गोष्टी खैरेंनी अत्यंत प्रेससमोर सांगितलेल्या आहेत. माझा तो चेला आहे, माझा तो पंटर होता, असं सगळं सांगून त्या वादावर विरजन म्हणजे थांबवण्यापेक्षा वाद वाढवलेले आहेत. आणि मला वाटतं त्यांच्या आपसातले वाद आहेत, त्यांच्या पक्ष नेत्यांनी ते कसे मिटवायचे हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु आमचा त्यांचा आता कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. तसं नाही आहे. ती जागा आमच्याकडं युतीमध्ये राष्ट्रवादीला सुटलेली असल्यामुळं गेल्या वेळेस जर तुम्ही पाहिलं तर पालघरमध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पालघर जागा ही शिवसेनेकडे होती आणि उमेदवार हा भाजपचा कार्यकर्ता, त्यांनी मग त्यांना शिवसेनेत प्रवेश घेऊन त्यांनी ही लोकसभा लढवली होती. त्याच पद्धतीने आता जर तुम्ही पाहिलं तर आढळरावांनी सुद्धा कुठेही असं म्हणलं नाही की शिंदेसाहेबाला कंटाळून किंवा शिंदेसाहेबाविरोधात बंड करून असं काही चालले, अशातला काही भाग नाही आहे. त्या तिघाच्या सहमतीने दिलेला तो उमेदवार आहे. म्हणून महायुतीचाच उमेदवार असं म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. म्हणून त्यांची काही बंडखोरी किंवा पक्षांतर केलं जरी असलं तरी ते अखेर महायुतीच्या घटकातले एक कार्यकर्ते आहेत, तेवढं मात्र निश्चित आहे. तर शिवतारे बारामती लढण्यावर ठाम आहेत, ते अपक्ष उमेदवारी लढवणार आहेत. पुढील 2 दिवसामध्ये फॉर्म सुद्धा भरणार. महायुतीमध्येच असताना त्यांनी अशी भूमिका घेतली आहे, काय सांगता? बघा, एखाद्या कार्यकर्त्यांनी लढायचंच असं जर ठरवलं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही, कारण हा लोकशाहीने त्याला दिलेला अधिकार आहे. परंतु आता ही शिंदेसाहेबांची भूमिका हीच आहे, जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत त्या टायमाला अशी बंडखोरी करणं योग्य नाही. म्हणून जोपर्यंत ते फॉर्म भरत नाहीत, शेवटच्या क्षणाला ज्या दिवशी ते फॉर्म भरतील त्या टायमाला त्याबद्दलची कडक भूमिका जी हे एकनाथ शिंदेसाहेब घेतील ही निश्चितच आहे. एकदा महायुती म्हणलं तर युतीमध्ये काम केलं पाहिजे. विरोधात कोणाचे काम करणं हे शिंदेसाहेबाला तरी आवडणारं नाही. म्हणून एक जबाबदारी म्हणून शिंदेसाहेब त्याच्यावर जेव्हा फॉर्म भरेल त्या दिवशी ते निर्णय जाहीर करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.